शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली। एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी पूर्ण करण्यात आली। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झाले। कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर झाले। बाबू काय सांगता तुम्ही? सभा होतात त्यांनी तुमच्यावरती कारवाई केलेली, काय कारण असेल? आज माझ्या सभेला मिळालेला ऐतिहासिक आणि प्रचंड प्रतिसाद बघून मला वाटतं हे बहुतेक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कट कारस्थान करून सभा संपल्या मला जेरबंद केलं। माझ्याजवळ 10-20 कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे। घरातून बाहेर निघू देत नाही, ते अडकून ठेवलेलं आहे। आणि ही निवडणूक खेळण्याची पद्धत नाही। ह्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित दादा यांना सांगणार आहे। विरोधकांना पराभव दिसायला लागला, यांनी माझ्या दबाव टाकायला सुरू केलाय। मी दबावाला बळी पडणारा नाही, मी लढणारा माणूस आहे। लढाई खेळणं माझा धर्म आहे। काय नक्की तुमच्या भावना? रडच बसू नको। हॅलो, काय काय जात नाही का? बस रडू नको। आले ती उली पोलीस येत असते, तुला रडाय काय झालं? शांत हो, ग बस। पण माझ्याच पक्षाचं सरकार असून मी मला अशा अडचणी बरोबर नाही राजकारणात, कशासाठी असं करताय? सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। योगेंद्र पवारांच्या लग्न सोहळ्यामध्ये अजित पवार गैरहजर असल्याचं पाहायला मिळते। अद्यापही अजित पवार योगेंद्र पवारांच्या लग्न सोहळ्यात आलेले नाहीत। पुतण्याचं लग्न मात्र अजित पवार प्रचारामध्ये व्यस्त होते। लग्न सोहळ्याला सुनेत्रा पवार, पार्थ पवार मात्र उपस्थित असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर रवींद्र चव्हाणांवर मी योग्य वेळी बोलेन असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। शिवसेना भाजपची युती काल परवा झालेली नाही असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं। रवींद्र चव्हाणांच्या युतीवरील विधानावरून एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं होतं। आता याच्यावर काही बोलायचं नाही, योग्य वेळेला मी नक्की बोलेन। पण युतीबद्दल जर म्हणाल तर ही युती ही काल परवाची नाही आहे। ही युती झालेली शिवसेना भाजपची, ही आदरणीय बाळासाहेब, अटलजी आणि अडवाणीजींच्या काळातली युती आहे। ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे आणि त्यामुळे ही युती फार वेगळी युती आहे। आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी NDA पुढे घेऊन जात आहेत। निवडणुका आता उद्या परवावर आल्यात। आता याच्यामध्ये राणे साहेब देखील सकारात्मक होते, केसरकर साहेब देखील होते, उदय सामंत देखील होते, निलेश राणे होते, शिवसेनाही होती। शिवसेना महायुती व्हावी म्हणून होती। आता काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झाली नाही। आता आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत आणि म्हणून जो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय त्यावर लोकांनी ठरवलेलं आहे की शिवसेना काम करणारी संघटन आहे, काम करणारा पक्ष आहे, दिलेला शब्द पाळणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला भरघोस